चली, आपण एक काम करूया, ही कुपी आहे ना ही समुद्रात फेकून देऊया, म्हणजे त्या अंबिकाच्या सुटकेचा एकही मार्ग शिल्लक राहणार नाही. नाही म्हणजे रे, आपण केलेल्या विधीचा पुढचा टप्पा बाकी आहे. 1-2 अमावस्या संपेपर्यंत त्या आत्म्याला जिथे मृत्यू झाला त्याच मातीत गाडून ठेवावा लागेल. म्हणजे हिला पुन्हा रामपुऱ्यांच्या घरात ठेवायचं? घराच्या परिसरात कुठेही चालेल, कुणाच्या लक्षात येणार नाही अशी जागा शोध आणि ही कुपी तिकडे गाडून टाक. हे सगळं अत्यंत सावधपणे कर. कोणाला कळलं तर आत्म्याला बाहेर यायची वाट मिळू शकते. नाही, मी काळजी घेईन. उचल ही कुपी आणि जा. आजच गाडून टाक ही कुपी. करते. मीरा, ताई, अगं तू आलीस? थांबा, इतकं आवरलं की मग येते मी तुझ्याकडे. झाला? ताई, तू असण्याची इतकी सवय झाली आहे ना ग. आता तू नाही आहेस ना तर मला जो त्रास होतोय तो कोणाला मी सांगूही शकत नाहीये. कसं सांगणार? आम्ही आलो. मीरा, तू रडतीयस? नाही. मीरा, तू मगाशी पण रडत होतीस. काय झालंय मला सांगशील का? काही प्रॉब्लेम आहे? आई, तुझं काय दुखतंय का? नाही वेदा. तुला तुझ्या ताईची आठवण येते ना? हो. अंबिका ताई सुद्धा मला माझ्या बहिणीसारखीच होती. मीरा, तसं असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस. मला खूप इन्फॉर्मेशन मिळाली आहे. सगळ्या अनाथ आश्रमाची लिस्ट आली आहे माझ्याकडे, आणि मी नाशिक, शहापूर, अगदी डहाणूपर्यंत लोकांना सांगून ठेवलंय. उद्यापासून आपण मुंबई आणि ठाण्यात शोध सुरू करू. इनफॅक्ट सुरुवात आपण आपल्याच रामपुरी अनाथालयापासून करूयात. ओके? 1 मिनिट. अंबिका, तुला योग्य जागी ठेवायची वेळ आली आहे. आजूबाजूला कोणी नाहीये. हीच बरोबर वेळ काम पूर्ण करायची. मॅडम, तुम्ही इकडे काय करताय? ते इतक्या रात्री? तुमच्या हातात काय अवजार आहे?
हे इथे मध्ये असंच पडलं होतं. कोणाच्या तरी पायाला ठेच लागली असती म्हणून ठेवायला हवे. हो, पण इतक्या रात्री तुम्ही इकडे एकट्या काय करत होता? म्हणजे मी अशीच आले होते फेरफटका मारायला. हे बघतेस ना सगळं काय करून ठेवलंय माळीबुवांनी. त्यांना सांगायला पाहिजे. हो, पण आता इथे एकट्या? प्रश्न पडायला लागले माया. तुला असं नाही वाटत? आवर स्वतःला. नाही तर माया जिवंत आहे का मेली आहे असे लोकांना प्रश्न पडतील. कळलं? बाबा मला सांग, कोणी सॅड असेल किंवा त्याला कोणाची तरी आठवण येत असेल तर आपण काय करायचं? काय करायचं? तू मला काय करायचास हे विसरलास का? कोणी अपसेट असेल तर त्याला मिठी मारायची. त्याला खूप बरं वाटतं. वा, असं कर ना. एक घट्ट मिठी मारायला तो. कमॉन. बाबा मी मारली, आता तू मार. हा, वेदा मला ऑफिसचा एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. मी आलोच. आणि हो, मला किचनमध्ये खूप काम आहे. मी पण आलेच. थांबा थांबा, कुठे चाललाय तुम्ही दोघं? या इथे. बाबा तू मार ना हिला मिठी. वेदा, हे बघ, मला खरंच किचनमध्ये खूप काम आहेत. मला जाऊ देत ना. हा, हो बाळा, मला पण खरंच कॉल करायचा. बघ, फोन पण काढलाय मी. हां, तुम्ही माझं ऐकणार नाही ना? मग मी जेवणार नाही. काय? डिरेक्टली जेवणार नाही? असं नाही करायचं ना बाळ. मग बापा तू मार ना हिला मिठी. अशी कशी मिठी मारणार? अच्छा, लाजता आहेत का? बरं ठीक आहे, मी जाते बाहेर. पण मिठी मारायची पण चीटिंग नाही करायची. हा? बाळा. नाही, वेदा. ए, ऐका ना, मला किचनमध्ये खरंच खूप खूप काम आहेत. येस, आय नो. मला पण खरंच एक कॉल करायचा. आपण जाऊया का? हो, अगदी. वेदा लपून बघते आपल्याकडे. काय काय करायचं आता? मिठी नाही मारली तर जेवणार नाही म्हणते. एक आयडिया आहे. काय? आपण मिठी मारूयात. हं? नाही, ते मित्रमैत्रिणी मारतात ना तशी, साईडवेज, बाजून. बर. जवळ येतो ना. हं. मिठी मारतो. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला?
ते अनन्या, वेदाने हट्ट केला म्हणून मी ठीक. हो नो इशू. फक्त नेक्स्ट टाइम ना दार बंद करायचा. हे ते कॅरी ऑन. नेक्स्ट टाइम काय? ऐक माझं, नेक्स्ट टाइम असं नको बोल. ऐक. माझी लाडकी अंबिका, तुला आता भटकायची गरज नाही. मोक्ष मिळालाय तुला. पाताळातला मोक्ष असं समज हवं तर. हां रे, मी बोलून ठेवले तू जा आणि फक्त पार्सल घे. मी फोन ठेवतो. मीरा, तू हो पुढे, मी येतो. रिलॅक्स रिलॅक्स. मी बसलो होतो खाली. इट्स ओके अजय. तुला ही शिक्षा दिली म्हणून तुला माझा राग आला असेल. नाही नाही, राग कसला. आम गुड. अजय, तुला लहानपणापासून ओळखतो. ह्या घरातले सगळे तुला आपलं मानतात. तूही वाग ना तसा. यावेळेस तुला माफ करतोय मी. पण असला फ्रॉड जर का तू परत केलास तर. नाही नाही, आय स्वेअर परत नाही होणार. असं नाही होणार. आय होप तू तुझ्या शब्दावर ठाम राहशील. तू वर बसू शकतोस. सॉरी अँड थँक्स. दादासाहेब, मी आणि वेदाचे बाबा आज बाहेर जातोय. म्हणजे मुंबई आणि ठाण्यातल्या सगळ्याच अनाथाश्रमाला जाणार होतो. इनफॅक्ट सुरुवात आम्ही आपल्याच रामपुरी अनाथालयापासून करतोय. आपल्या इथून? पण का असं असतं तर आपल्याला आधीच कल्पना आली असती ना अथर्व. बाबा, आम्ही कधी त्या अँगलने विचार केलाच नाही ना. सो कदाचित मिस आऊट झालं असेल म्हणून. मला तुझ्याकडून हेच प्लॅनिंग अपेक्षित होतं अथर्व. आपल्या आश्रमातच तुमचा शोध संपणार आहे. तिथून पुढे जायची गरजच पडणार नाही. तुम्ही पोचा, बाकी सगळी सोय झाली आहे. बाबा, आज मला ऑफिसला यायला. डोंट वरी, ते मी बघतो अथर्व. माझ्या सुनेची बहीण सापडणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
आई बाबा येतो आम्ही. अथर्व 1-2 मिनिटं थांब. तुम्ही निघालात? हो अनन्याताई, ते जरा वेदाकडे तुम्ही. डोंट वरी वहिनी, मी आहे तिच्यासाठी. इनफॅक्ट मी असं म्हणत होते की आजपासून वेदाला माझ्याच खोलीत झोपू द्या, ऑर एल्स मी वेदाच्या आधीच्या खोलीत झोपत जाईल. का असं का? काही नाही बाबा, जस्ट प्रायव्हसी. तू वेदाकडे लक्ष दे अनन्या. प्रायव्हसी. ओके. चांगल्या कामासाठी चाललायत ना, तुमचं काम नक्की पूर्ण होईल. थँक्यू. येतो आम्ही. अनन्या, हे जरा आठ ठेवून द्या ना. चला मंजिरी, आतापर्यंत सगळी कामं देवाच्या कृपेने चांगली पार पडली. इथूनही पुढे सगळं चांगलंच होईल, हो ना? मी ऑफिसला जाऊन येतो. दादासाहेब, सगळं चांगलं व्हायला लागलंय हा तुमचा भ्रम आहे. लवकरच तुमचा भ्रमनिरास होईल. जशी अंबिका कायमची या घरातून गेली तशीच मी राही जाईल. कुणी आहे का इकडे? मला सांगा ना, मी कुठे आहे, मला जाणून घ्यायचंय. कुठे आहे मी? मला सांगा ना, मला मुक्ती मिळाली आहे की नाही? मी कुठे आहे? हाच मोक्ष आहे का की नाहीये? मला उत्तर हवी आहेत. मी आहे का तिकडे? अथर्व साहेब, हे घ्या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या फाईल्स. काका, या इतक्या फाईल कशा काय? अथर्व साहेबांनी जे वर्ष सांगितलं ना 2005, त्या वर्षातले सगळे रेकॉर्ड या फाईलमध्ये आहेत. चेक करा. बरं, मी ही फाईल बघते, तुम्ही ती फाईल बघा आणि त्यात राधा नाव असलेला फॉर्म शोधा. हा, मिळतोय का फॉर्म तुम्हाला? राधा नावाचा फॉर्म सापडला. पण हा फोटो तर खूप खराब झालाय. काहीच कळत नाहीये. हो पण डेट मॅच करते. म्हणजे तुझ्या गावात जे काही झालं त्यानंतरचं ऍडमिशन दाखवता येते. हो पण फोटोचं काय? फॉर्मच्या मागे तिच्या मोठेपणीचा फोटो आहे. म्हणजे तिने आश्रम सोडला ना त्यावेळेस.